नमस्कार. जय शिवराय. आज छत्रपती शिवरायांची शिवजयंती ही नुसती साजरी करायची नाही किंवा स्टेटसवर लावण्यापुरती वापरायची नाही. तर आज पालकांनो, आज खास थोडासा वेळ काढा आणि छत्रपती शिवरायांची नीतिमूल्य शिकवण्यासाठी आपल्या मुलांना थोडेसे कष्ट घ्या. छत्रपती शिवाजी महाराज हे फेमस नव्हते फक्त त्यांच्या पराक्रमामुळं, तर ते फेमस होते त्यांची आत्मनिष्ठा, स्वाभिमान, स्त्री सन्मान आणि शत्रूलाही आदर देणे या नीतिमूल्यामुळं. आपण आपल्या मुलांना चांगलं आरोग्य देतो, चांगल्या सुविधा देतो, चांगल्या शिक्षण देतो, पण ही नीतिमूल्य आपण मुलांच्या मनामध्ये रुजवतो का? आजच्या डिजिटल युगामध्ये आजचं मूल हे ऑन स्क्रीन कुठेतरी एखादा हिरो शोधण्याचा प्रयत्न करतं. पण रिअल लाईफ हिरो हे कोण होते? छत्रपती शिवरायच होते ना आपले. वयाच्या 16व्या वर्षी स्वतःच्या रक्ताने रायरेश्वराला अभिषेक करून छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली. मूठभर मावळ्यांसह एक स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि बघता बघता 300 ते 350 गडकोट किल्ले बांधले आणि जिंकले सुद्धा. पण आजचा युवक कुठेतरी मोबाईलच्या स्क्रीनमध्ये हरवत चाललाय. त्याला जाणीव करून देणे गरजेचे आहे की त्याच्या आयुष्याचं ध्येय काय, त्याचा स्वाभिमान म्हणजे काय, स्त्री सन्मान म्हणजे काय, जबाबदारी म्हणजे काय. मित्रांनो, जर आपल्याला शिवजयंती योग्य पद्धतीने आणि खऱ्या अर्थानं जर साजरी करायची असेल तर आपल्या मुलांमध्ये सुद्धा ही नीतिमूल्य रुजवणं गरजेचं आहे. मुलं नुसतं जय भवानी जय शिवाजीचा नारा लावतात, पण देश घडवण्याआधी स्वतःला घडवणं आवश्यक आहे हे कुठेतरी विसरत चाललेले आहे. नमस्कार, मी डॉक्टर सत्यजित देसाई, एक होमिओपॅथिक कन्सल्टंट आणि पॅरेंटिंग कोच म्हणून काम करतो. आपल्याला सुद्धा आपल्या मुलांना नीतिमूल्य योग्य शिकवण देण्यामध्ये काही अडचण येत असेल आणि जर मदत हवी असेल तर मी पॅरेंटिंग कोच म्हणून मार्गदर्शन करतो. खाली दिलेल्या लिंकला क्लिक करा आणि माझ्याशी 1-on-1 कनेक्ट करा. जय शिवराय मित्रांनो.